नवी मुंबई महापालिका निवडणुकीनंतरही भाजप नेते व कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र राजकीय टीका केली। नाईक यांनी शिंदे यांना अप्रत्यक्षपणे त्यांच्या नेतृत्वावर आणि ठाणे नवी मुंबईतील प्रभावावर प्रश्न उपस्थित केले। याला शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले। चौगुले यांनी नाईक यांच्या टीकेला रोखठोक उत्तर देत त्यांच्या राजकीय भूमिकेवर आणि मंत्रिपदावर घणाघाती टीका केली। शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका अशी आहे, त्यांनी काल काय नामोनिशाण एकनाथ शिंदे पार्टीने जर सांगितलं तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण संपवून टाकू। एकनाथ शिंदे साहेब काय एवढं काय चीफ लागून गेला होता का? ते चीफ लागून गेलाय का त्यांना? एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुखाचे मुख्यमंत्री झाले, हे कुठून कुठे राहिले? हे कॅबिनेट मंत्री होते, चांगले चांगले पोर्टफोलिओ होते, एवढ्या त्या मंत्रिपदाच्या हिशोबाने आज ते वनमंत्री आहेत। त्यांना कुठले चांगली पोर्टफोलिओ भेटायला पाहिजे, म्हणून स्वतःच्या बाबतीत त्यांनी हे करा आणि नामोनिशाण संपायचं। अरे पहिलं आमचं नामोनिशाण संपायचं घ्या ना, आम्ही आयुर्वेदिक बसलोय ना, तुम्ही आमचं नाही नामोनिशाण संपू शकत, यांचं काय नामोनिशाण संपवणार आहे? म्हणून आम्हाला आमचं म्हणणं आहे की तुम्ही तर त्यांना सरळ भाषेत ह्या भाषेत बोललाय, एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण संपवण्यापेक्षा पहिला त्या सूर्याला नाव द्या, त्याचं तर नामोनिशाण जिवंत ठेवा। तुम्ही जो जिवंत ठेवलेला नामोनिशाण आहे ना, त्याला नाव देऊन त्याला तरी जिवंत ठेवा, हीच आमची मागणी। आणि आमच्या विरोधात जर काय बोलायचा प्रयत्न केला आणि हे काय बोलतात आम्ही नवी महानगरपालिका आम्ही 65 निवडून आणले ना, 65 त्याचा आनंद उपभोगा ना। पण या 65 मध्ये ते ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत, हे सांगायला तर त्यांनी विसरले मला वाटतं। म्हणजे नामोनिशाण इथंच त्यांचा ऐरोली मतदारसंघातच त्यांचं नामोनिशाण ठेवलं आणि काय घोडा काय टांगा पलटी येईल ते। अरे आज जर आमचे 10 सिटिंग नगरसेवक जर निवडून आले असते, ते पडले, तर ते जर आले यांचाच घोडा पलटी झाला असता, टांगा यांचाच पलटी झाला असता, मी सांगायची काही गरज नाही। म्हणून मला वारंवार हेच बोलतो की आमच्या विरोधात जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या विरोधात जर कोण बोललं तर आम्ही शांत बसणार नाही। आणि हे काय, यांनी शिवसेना सोडली, राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीने यांना भरभरून दिलं, 10 वर्ष कॅबिनेट दिले, आमदार दिले, खासदार दिले, त्यांना तुमचे सर्व महापौर दिले, सर्व काही गोष्टी त्यांना दिल्या। शेवटी राष्ट्रवादीची सत्ता स्टेटमधनं गेली, बीजेपीची सत्ता आली, कोणाच्या ओंजळीने पाणी पियाला गेलं? बीजेपीत गेलं। ह्यांचं पहिल्यापासून समीकरण असं आहे की जिथं सत्ता असेल तिथंच राहायचं। आता बीजेपी मध्ये सत्ता आहे म्हणून ते बीजेपी मध्ये गेले, नाहीतर मग आता मधल्या काळामध्ये विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये 50 नगरसेवक पाठवले होते ना, राष्ट्रवादीमध्ये मग मंदाताईच्या विरोधात, बीजेपीच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये मुलाला उभं केलं होता ना, काय झालं? बीजेपी जिंकून आली। ताकद बीजेपीची आहे, ताकद यांची नाही आहे। आणि हे जे काय आता ते बोलतात मी जिथं जाईन तिथं सत्ता येते, तो विषय सोडून द्या। जिथं स्ट्रॉंग पक्ष असेल, जिथं महाराष्ट्रामध्ये स्टेटमध्ये ज्याची सत्ता असेल, त्या सत्तेच्या ओंजळीमध्ये पाणी पियाला जातात आणि मग सत्ता घेऊन येतात त्या सत्तेच्या हिशोबाने। म्हणून यांनी जास्त वल्गना करू नये। आणि मी तुम्हाला सांगतो की यांनी जर अशा पद्धतीने परत परत जर बोलत राहिला तर निषेध तर जरूरच करू आम्ही, मोर्चा पण काढू आम्ही, पण आम्हाला ती पाळी यायची गरजच नाही बसणार। पण आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर यांनी बोललं तर आम्ही यांना पुरेपूर यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार आहे। भ्रष्टाचार, काय भ्रष्टाचार केला? जावा स्वतःचं बोनकोडा गाव बघा, त्या बोनकोडा गावामध्ये 6-6 मजली बिल्डिंग उभी राहिल्या, कोणाच्या कृपा आशीर्वादाने बिल्डिंग उभी राहिल्या? कोणाचा त्याला आशीर्वाद होता? आता उद्या जर मी सांगू साहेब नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि सिडको खातं त्यांच्याकडे, उद्या मी एसआयटीची मागणी करू का? एसआयटीची मागणी केली तर काय हालत होणार आहे? आज अख्ख्या नवी मुंबईमध्ये बिल्डिंगला नोटीस निघाल्यात, हे कोणाचं पाप आहे? कोणाचं पाप आहे? यांचं पाप आहे। 3000चा भ्रष्टाचार केला। अरे तुमच्यात हिंमत असेल तर दाखवून द्या ना, 3000चा कुठं भ्रष्टाचार झाला आणि काय झालंय, का दाखवू शकत नाही? जनता दरबार घेताना तर दरबारामध्ये एक एलईडी लावा ना आणि त्या एलईडी मध्ये दाखवा ना की बाबा या ठिकाणी या याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय,
त्या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय. जे 111 नगरसेवक आहेत, जास्तीत जास्त नगरसेवक त्यांचे आहेत. जर त्याची जर बजेटच्या ह्याच्यामध्ये काढलं कामं कोणाची कामं किती निघाली ह्या 5 वर्षांनी प्रशासनाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त कामं यांची निघाली असतील. हे मी सांगायची काही गरज नाही. म्हणून यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कामं करावं. आम्हाला छोट्या तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. पण जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्याच्या बाबतीत जर असे उद्गार काढले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही जशास तसं उत्तर देऊ. आहे तेवढं आपण स्वतःला स्वतःवरती झाकून बघा, की बा आपण 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 कुठे आहे आणि एकनाथ शिंदे साहेब कुठे आहेत. उद्या जर परत हे झाले तर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.